ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा. इंडियन अकॅडमी ऑफ पेडियाट्रिक्स ही विविध उपक्रमांतर्गत वेगवेगळ्या विषयांवर पालक तसेच नागरिकांमध्ये जनजागृती निर्माण करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवून विविध कार्यक्रम राबवत असते. लठ्ठपणा, गोवर, ऑटिझम, डाऊन सिंड्रोम आणि थॅलेसेमिया यासारख्या विषयावर उपक्रम राबवल्यानंतर IAPने आता खोकल्याचा वाढता धोका आणि त्याच्याशी संबंधित गुंतागुंतीबाबत जनजागृती आणि प्रबोधन करण्यासाठी टॅकलिंग कफ विथ केअर या 8व्या राष्ट्रीय जागरूकता मोहिमेस सुरुवात केली. IAP की बात कम्युनिटी के साथ या संकल्पनेअंतर्गत बाल आरोग्य विषयक गंभीर समस्यांबाबत समाजात सर्व स्तरांवर जनजागृती केली जाते. 2024 आणि 2025च्या उपक्रमाअंतर्गत बाल आरोग्याविषयी महत्त्वाची माहिती प्रसारित करण्यासाठी विविध स्तरावर उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत. मुलांमध्ये, विशेषतः लहान मुलांमध्ये आणि अंगणवाडी नर्सरीमध्ये जाणाऱ्या वयोगटात खोकला ही सर्वात सामान्य आढळून येणारी आरोग्य समस्या आहे. वातावरणातील बदल, त्यामुळे होणारा संसर्ग आणि ॲलर्जी ही खोकल्याची सर्वात सामान्य कारणे आहेत. संसर्गजन्य आजारांवर वेळीच लसीकरण हे संरक्षणाच्या दिशेने एक सकारात्मक पाऊल ठरत आहे. मुलांना खोकल्यासंदर्भात विशेष काळजी, खोकताना आपल्यामुळे इतरांना जंतू संसर्गाचा प्रसार होऊ नये यासाठी आवश्यक माहिती पालक आणि संबंधित घटकास दिल्यास हा संसर्ग रोखण्यास मदत होते. घरामध्ये खोकल्यास कारणीभूत ठरणाऱ्या घटकांवर निर्बंध अथवा काळजी घेतल्यास ॲलर्जी खोकला कमी करण्यास मदत करते. बहुतेक मुलांमध्ये खोकला सहसा 3 आठवड्यांच्या आत कमी होतो. दीर्घकाळ आणि सतत राहिल्यास झोप, दैनंदिन क्रिया आणि आहारात व्यत्यय आणत असल्यास त्याची तपासणी तज्ज्ञांकडून करणे आवश्यक आहे. उपयुक्त औषधांमध्ये ॲलर्जी खोकल्यासाठी ब्रॉन्कोडायलेटर्स आणि पोस्ट नसल ड्रीपसाठी अँटीहिस्टामाइन सिरप समाविष्ट आहेत. मध आणि उबदार द्रव यासारखे घरगुती उपचार सामान्यतः मुलांसाठी उपयुक्त ठरतात. क्या है कॉफ विद केयर, क्या ये इनिशिएटिव है और इसके पीछे का मेन पर्पस क्या है? देखो, ये तो प्रोग्राम है IAP के बाद कम्युनिटी के साथ प्रोग्राम है। इसका मतलब ये है हमने रिलेवेंट एंड रिलायबल एंड ऑथेंटिक इंफॉर्मेशन कम्युनिटी में पेरेंट्स के लिए देना है। बच्चे का कब उसका मेडिकल सीकिंग करना है, कब नहीं करना है, उसके बारे में सब कुछ होता है। क्या क्या डेंजरस सिम्टम्स होते हैं, खांसी में हो जाए तो मेजॉरिटी ऑफ द खांसी होता है वही सिंपल होममेड रेमेडी से सही हो जाता है। बट जब बच्चों को वही बच्चों का डॉक्टर साहब के पास में लेके आना, फॉर एग्जांपल खांसी है, सांस का तकलीफ ज्यादा है, उसी टाइम पे बच्चों का डॉक्टर के पास में लेके आना होता है। खांसी है, वही सांस लेने में मुश्किल हो रही, उसी टाइम पे आना होता है। पसली चल रही, रिट्रैक्शन वगैरह हो रही, उसी टाइम पे बच्चों को लेके आना होता है। बच्चे का दिमाग में इरिटेबल होता है, खांसी है, थोड़ा सांस का तकलीफ है, इरिटेबल है, इसका मतलब ये तो डेंजरस सिम्टम्स है। खांसी है, सांस का तकलीफ है, फिट्स हो रही, इमीडिएट बच्चों के पास में लेके आना होता है। ऐसा बच्चे का ब्लूइश डिस्कलरेशन वगैरह होता है और सफेद हो जाता है, उसी टाइम पे भी बच्चों इस तरह का सिम्टम्स वगैरह के बारे में हमने ट्रैकिंग द कॉफ इज वेरी इंपॉर्टेंट थिंग होता है। उसी का हमने इंडियन अकेडमी ऑफ पीडियाट्रिक्स इस सब चीज वेबसाइट में भी डाला हुआ, आप लोगों के तरफ मीडिया से भी डाला हुआ, एंड इंस्टाग्राम में भी डाला हुआ, फेसबुक में भी डाला हुआ, हमारा ऑफिशियल वेबसाइट होता है, इंस्टाग्राम में भी डाला हुआ, सो दैट रिलायबल इंफॉर्मेशन बच्चों का केयर करने वालों को मिल सके। जो पालक बच्चों के खांसी को हल्के से लेते हैं उन्हें क्या सलाह आप करना चाहेंगे? जब हल्के से खांसी होता है, ज्यादा बुखार नहीं है, कोई प्रॉब्लम नहीं है, ज्यादा मेडिसिन देने का जरूरत नहीं है, उसी टाइम पे होममेड रेमेडी लाइक हनी वगैरह दे के वो घर पे ही देख सकते हैं। इतने सारे आपने खांसी के बारे में बताया, जानकारी दी। एक एलर्जिक खांसी भी सर बच्चों में आजकल बहुत बड़े पैमाने पर देखने मिल रही है, तो पालकों ने क्या ध्यान रखना चाहिए, किन बातों का ध्यान रखना चाहिए? देखो, एलर्जी कफ इज अनदर इम्पोर्टेंट थिंग। अभी तो आजकल बच्चों में हो रही एलर्जी कफ, उसमें क्या है, फॉर एग्जाम्पल उसका बेडरूम वगैरह है, डस्टमाइट वगैरह होता है, उसका बारे में बेडरूम वगैरह नीट से होना चाहिए, डस्ट नहीं होना चाहिए। बच्चा जब बाहर जाता है बारिश वगैरह में नहीं होना चाहिए, बाई चांस बारिश में वगैरह गए तो इमीडिएट ड्राई वगैरह करना होता है। इस तरह की चीज बहुत इम्पॉर्टंट है। ही जी मोहीम सुरू केलेली आहे सर आता IAPने, सर येत्या काळात ही मोहीम कुठपर्यंत राबवली जाणार आहे, काय सांगाल सर? ही IAP की बात कम्युनिटी के साथची जी मोहीम आहे ती IAPचे आमचे जे मेंबर आहेत 45,000 मेंबर आहेत, त्यांनी सगळ्यांनी मिळून ही मोहीम राबवली आहे, जेणेकरून थ्रू त्यांच्या मित्रांथ्रू, त्यांच्या डिजिटल मीडिया किंवा इंस्टाग्राम, ऑल दिस मीडिया थ्रू ती मोहीम ती जे आम्ही जो मेसेज देतोय, सिंगल मेसेज देतोय
तो जनसामान्यापर्यंत पोहोचावा ही आमची इच्छा आहे. जसे स्टेक होल्डर्स असतात, जसे टीचर्स आहे, नंतर सोशल वर्कर आहे, यांच्यापर्यंत हा मेसेज जावा आणि तो कम्युनिटीपर्यंत तळागाळामध्ये पोहोचावा. म्हणून आम्ही रिपोर्ट्सला जे पकडतोय की प्रेस नोट घेतो आहे तेवढंच करता घेतोय. पण हा आज नुसता एकटा कप हा आजारावर आम्ही बोललोय, हा कपच आजार राहणार नाही तर तिथे वेगळे वेगळे, जसं आता पुढच्या महिन्यात आम्ही ORS वर बोलणार आहे, त्यांचं ब्रेस्ट फिडिंग वर कसं काय करायचं, नंतर अडोसचा हेल्थचा जॉब, सबस्टन्स अब्यूज म्हणजे आजकाल ड्रग अब्यूज जे प्रकार झाले आहे आणि आतापर्यंत जे कव्हर केलेले प्रकार आहे, जसं अॅनिमिया कव्हर केलेला आहे, आम्ही फिवर कव्हर केलेला आहे, ऑटिझम कव्हर केला आहे, ओबेसिटी खूप मोठा इश्यू आहे. तर हा जोपर्यंत IAP आहे, मी तर असं म्हणेन की जोपर्यंत IAP आहे तोपर्यंत हा प्रोजेक्ट आमचा कंटिन्यू राहणार. सर, आता साधारण खोकला आणि ह्या खोकल्यामध्ये असं काय म्हणजे तुम्ही काय सांगाल की कोणत्या साधारण खोकल्याचं मी एक सिंगल सांगतोय की साधारण खोकला म्हणजे आपण व्हायरल कप म्हणतोय किंवा अलर्जिक कप म्हणतोय. व्हायरल कपचे लक्षण असतात खूप हेवी हाय ग्रेड फिवर असतो, पुन्हा इरिटेबल असं कप होतो. आणि अलर्जीचं कप तसं तर युजली रात्रीला जास्त होतो किंवा कुठल्या तरी एका पदार्थाची अलर्जी, जसं मोस्टली अलर्जीच आपल्या इथे काय असते, डस्टची अलर्जी असते, कुत्र्यांचे वगैरे जे असतात तसं काँग्रेस घास, नंतर तुम्ही फिश, शेंगदाणा, या काही गोष्टींची अलर्जी, कलरफुल पदार्थ, आणि सर्वात महत्त्वाचं मी बोलतोय ते स्मोक म्हणजे पॅसिव्ह स्मोकिंग, त्यावर धूर जो आहे त्याची, आणि आई वडील जर एक सिगरेट स्मोकर असतील तर त्याची सुद्धा मुलांना अलर्जी असते. तर यामध्ये ड्राय कप येतो, पोरांना कधीच ताप येत नाही, पण पोरं खूप इरिटेबल होतात त्या कपामुळे. तर ह्या अलर्जी कपावर आपण जास्त लक्ष द्यायला पाहिजे. व्हायरल कप असेल तर 3 दिवसात आरामात जाईल. डॉक्टरांना गळ घालू नये की माझ्या मुलाला अँटीबायोटिक द्यावे, साधे गरम पाणी घेणे किंवा गुळण्या करणे म्हणतो आपण त्याला, आणि ह्युमिडिफायर्स वापरणे या गोष्टीमध्ये. आणि एक अजून रेमेडी म्हणजे हनी. आता नवडेज लॅन्सेटने सुद्धा सांगितले की हनी द्यायला हरकत नाही, फक्त हनी देताना विचारू. आणि त्यानंतर जर 3 ते 4 दिवसात तुम्हाला कफ कमी होत नसेल तर नक्की तज्ञांचा सल्ला घ्यावा. या मोहिमेमध्ये तुम्ही आता जी बोल राहत आहे त्याच्यामध्ये तुम्ही गव्हर्नमेंटचे कुठले NGOs तुम्ही घेताल किंवा WHO सारखी संस्था असेल किंवा आपल्या काही प्रायव्हेट संस्था आहे यांची काही मदत घेणार का तुम्ही? नक्कीच त्या संस्था फार आमच्याकरता आवश्यक आहे. आणि हा मॉडेल पुढे चालू देण्यासाठी आम्हाला युनिसेफ, WHO यासारख्या संस्था मदत करतायत, आणि काही सोशल ऑर्गनायझेशन जसं लायन्स क्लब, रोटरी क्लब यांच्या थ्रू सुद्धा आम्ही लोकांना लेक्चर देऊन किंवा करणार. प्रस्ताव दिलेला आहे का तुम्ही त्यांना? हो, नक्कीच दिलेला आहे. आम्ही WHO, युनिसेफला दिलेला आहे.